तुमचं स्वागत आहे एक नवीन ब्लॉगमध्ये. तर आता 7:30 वाजले, तर 7:30च झालेत की. थांबा, हो का? हां, बरोबर 7:30 झाले. तर 7:30 झाले, तर मग आता बोर होईल. तर मम्मी ते पण गेले, तर कोण पप्पा पण नाही. तर त्यामुळे मग आता दुकानला गेलं. तर मग हे आणले बघा, वाटी आणले, मून चिप्स आणि एक क्रीम बिस्किट आणले. आता टाईमपास तर खातो आणि नंतर पप्पा आल्यानंतर जेवतो. पप्पा आता 9:30 किंवा 9 वाजता येतील. आता मगाशी मी दाखवलेलं आणलेलं, मग ते मी सगळं खाल्लं दोन्ही पण. आणि पहिल्यांदा तर बिस्किट खाल्लेलं, नंतर हे खाल्लं होतं. आणि हे खाल्ल्यानंतर शेवटची म्हणजे एक वाट्या टाईप असते. आणि ते खाल्ल्यानंतर मध्ये परत हात घातला की नंतर कळलं की सॉस पण असते याच्यात. म्हणजे बघा, सॉससोबत असं खायचं असते. ते मग सॉसच बघितला नाही टी व्हीच्या नादात, ते शेवटला राहिला. आता काय फेकून देतो. चांगला नसते असं म्हणतात, सॉस चांगलं नसतं बॉडीसाठी. शुगर ते जास्त असतं काय काय. आता इतक्या झालं पप्पाची वाट बघाल. तर आता भूक लागलेली आहे, म्हणून डाळ भात घेतला. योगा डाळ आणि भात. आणि बघा योगा 8:30 वाजले. आता भूक लागली, जेवण करतो जरा. मग नंतर पप्पा आल्यावर पप्पा एकटे जेवतील. जरा गळा बसल्यासारखा झालाय थंडीच्यामुळे जरा असं. आता फायनली जेवण झालेलं आहे. अयो लागलं रे. आता जेवण झालेलं आहे, तेच म्हणालतो उभं राहूनच केलेलं बरं आहे आपला. मग आता पप्पाची वाट बघायला फक्त आता एवढंच आहे की झोप लागू नये. मग आता जेवलेलं ताट पण धुवून झालेलं आहे सगळं. आणि दरवाजा लावून ठेवलाय, म्हणजे घाबरून नाही बरं का, म्हणजे असं ठेवलं कारण की म्हणजे उघडला ना हवा येईल, एकदम मध्ये थंड हवा येईल, त्यामुळे थंडी वाजायली. मग आता पप्पाची वाट बघायची आहे किती 9:30 वाजेपर्यंत. आता 8:45 झाले. तर अजून एक पाऊण तास, एक किंवा पाऊण तास असं. भांडे धुताना मम्मीचा फोन आला किती 7:30लाच लावलेला, परत 8:30ला फोन आला. म्हणजे आता 1 तास पाऊण तासाला असा फोन येत जाते आता नुसतं मम्मीचा. काय करायला, जेवला का, झोपला का, ते चालू असतं आता. काळजी. तर आता वाजले 9:30. पप्पाचा फोन आलता. पप्पा म्हणले की नाईट करणार आहे परत आणि मग सकाळी जाऊ. म्हणजे पप्पाला वाटलेलं मी पण गेलोय म्हणजे गावी. मग मी म्हणलं मी एकटाच आहे घरी. मग बोलले मम्मी रानू कुठे गेली. मी म्हणलं दुपारी गेले ते गावी. मग बोलले की दरवाजा ते लावून नीट झोप. मग आता मम्मीला सांगितलंय. मम्मी बोलली की एकदा पप्पाला करते फोन, बघते काय म्हणते. तर आता बाहेरच्या दरवाजाला पण टाळा लावलाय, म्हणजे गेटला. दरवाजा पण बंद केलाय, इकडचा पण दरवाजा बंद केलाय. मग आता झोपायचं किती दिवसानंतर मी बेडवर झोपतो, किती दिवसानंतर. नाही तर दररोज इथं झोपत असतो, इथं झोपत असतोय. आज लय दिवसानंतर बेडवर झोपतोय, एकटाच आहे. काय नाही का, लय दिवसानंतर राहिले म्हणजे कधी पहिलं मुंबईला असतानाच राहिलेलो आहे एकटा, असं कधी राहिलो नाही. इथं पहिल्यांदा राहिलोय. आणि पप्पा म्हणले की सकाळी येतो लवकर आणि मग नंतर सकाळी जाऊ आपण. आणि नंतर मग पप्पा दुपारी झोपतील वाटतंय, कारण की दमलेले असते. तर बघू आता सकाळी काय होते अजून. गुड नाईट, गुड मॉर्निंग गाईस. तर आता वाजलेत 5. अंग थरथर करायला नुसतं थंडीच्या पुढं. लवकर उठलो आहे कारण की आता म्हणजे किती 7:30-8 वाजताच जायचं गावाला, निघायचं सगळं सकाळी असतं ते काय ते आहे ते. आता गाडी चार्जिंग नाही, गाडी चार्जिंग लावायची. दाखवतो किती चार्जिंग आहे गाडीत एकदम. 44% चार्जिंग आहे गाडी. आता इथं चार्जिंग लावावं लागेल. तर आता लावलं चार्जर गाडीला. हो का, 44% चार्जिंग. किती वेळ लागते इथं दाखवतो, थांबा. 2 तास कमी लागते, म्हणजे 7 वाजते. तर आणि रात्री पप्पा 11:30 का 12 वाजता आले. अचानकच आले, मी झोपलेलो. बाहेरून आवाज दिली होती पिल्ल्या म्हणून. जाऊन गेट उघडलं, आता झोपले. तर हो का, आता मला आतरून काढायला लागेल माझं कारण की आज कोणच नाही. चला मग आतरून काढतो. तर आता मम्मीला फोन केला, तर मम्मीला विचारला तू किती वाजता निघायचं. मग मम्मी बोलली 8 वाजेपर्यंत आवरून बसा
आणि मग 8 वाजता निघा. मग बघू आता पप्पा किती वाजता निघतात, कारण की उरकतच नाही तर लवकर. आता उठवायला गेलं तर अर्धा तास सुटत नाही तर असं आहे. आता 6 वाजले तर आता पाणी पण गरम झालेलं आहे, वाफा निघायला आता. गले में आता आंघोळ खिचखिच करतो. विक्स की गोली लो खिचखिच दूर करो गळा बसलाय. हां, तर आता फायनली आंघोळ झालेली आहे. आता عندي خوش فاصلة يا أخي تفوز تفوز والله خوش رقصة يا أخي دوس دوس عندي केस सुकवाल तर मला एक फोटो दिसला, तुम्हाला दाखवला नाही. एकदम लहानपणीचा माझा एक फोटो आहे इकडं बघा. हे बघा कसं आहे, एकदम लहानपणीचा आहे, कधीच आहे की. अजून एक फोटो आहे तो पण बघ. فاصلة يا أخي تفوز تفوز والله خوش رقصة عندي لك رقصة قوية يا الحبيب पप्पा उठूनच झाले तर फोटो आले, बोलतात थोडं थांब जरा. आता काल मम्मीनं गुरुवारची पूजा बांधलेली, मग ती काढून عندي خوش فاصلة يا أخي تفوز تفوز والله خوش رقصة يا أخي دوس دوس عندي خوش فاصلة يا أخي تفوز تفوز. आता याच्यावर जे सगळं मांडलेलं ते आता एका ताटात काढले. म्हणजे आता मम्मी आल्यावर ते कुठं ठेवायचं ते तिच्या ती ठेवते. आता 8:30 वाजले तेव्हा. मग आता उठलेत पप्पा. तर गरमागरम सकाळ सकाळ चाय तयार झाली. थंडीची लय चांगली वाटते, सकाळ सकाळ गोड आहे. आणि पप्पा इस्त्री करत होते शर्टाला त्यांच्या. आम्ही वाजतील 9 वाजतील जायला. आता एकदा गाडी तर पुसतो चहा पिऊन, म्हणजे जरा चांगली दिसते. नवीन खट काय असे म्हणजे पुसतो. सकाळपासून कमीत कमी 4 वेळा भांडे धुवले तर. आता फायनली आम्ही रेडी झालो जाण्यासाठी. मग पप्पा पुढं गेले तर चौकात ये म्हणले. मग मी ते कपडे ते काढालतो. मग इथे मध्ये कपडे का ठेवले तर आता लाईट ते बंद करून सगळं बंद केलं आहे. आता निघायचं आहे. आता दरवाजाला कडी लावतो आणि निघतो. आता गाडी पण पुसली आणि इथं सोबत हे घेतले, चपात्या घेतल्या आता भात. म्हणजे कारण की कालचं पप्पा जेवले नव्हते, मग राहिलेलं. मग ते वाटोळ करण्यापेक्षा कुत्र्याला टाकावं म्हणलं. कशात नाही पुढं बसतंय. कुठे गेला बिरो? सगळे गेले का? थांबा, सॉक्स वाला झाला. तर आता फायनली आलेलं आहे घरी. सामान आणलंय विरू, हाय कर. हां, सामान आणलंय. मग आता परत जायचंय. मम्मी त्यांना सगळ्यांना आणावं लागेल. तर आता बाबा गेला गाडी घेऊन एक तात्याची. मग आता मी चाललोय आपली चेतक घेऊन. मग सगळ्यांना आणावं लागेल एक एक करून सगळ्यांना. तर आता आम्ही आलो महादेवाच्या मंदिरात, मी तात्या. हां, व्हिडिओ आता म्हणजे चालू आहे बांधायला. अर्धं काम झालं. किती 1-2 वर्ष झालं असं चालू आहे, अजून झालं नाही. माचीस नसल्यावर जुगाड. माचीसच नाही, दुसऱ्या अगरबत्त्याने हे लावायला. 114 झाले तर. झाड किती चांगली सावली पडली. सावली म्हणलं किती चांगली पडली. इथं काय झालं? इथं नाही का हवा? तिकडं त्या साईडला उडवा की. मग इकडं काय जेवायचं का? चला, आमच्या बाजूच्यांचा ऊस गेला पण आमचा गेला नाही. काय माहिती कधी गाडी लागते आता इथं ऊसाचे. आता सगळे चालू आहेत तिथं जेवण करायचं, दाखवतो. आता जेवायला बसलेत पाहुणे. इथं आजोबा आहेत एकदम शेवटला आणि बाकीचे पाहुणे इथं. आणि इथं चालू आहे यांचा कार्यक्रम. मी सावलीत बसले कारण की माझा अंग खाजवायला जरा. पूजा झालेली आहे.
काय काय आहे दगडांना काय ते हळदी कुंकू लावलेलं आहे. नंतर चपात्या इथं बारक्या बारक्या. हे काय आहे ग पिवळं वड्या इथं जेवायला एका ताटात वाढून दाखवतो तुम्हाला. हे काय म्हणते त्याला मट्टा 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 आंबील. हा आंबील आहे. तर आता फायनली पतंग उडलाय बाई घरी बनवलेला आहे. वड वडारा गेला गेला वड 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 जोरात हिसका दे. चल पतंग उडवायले शेतात फर्स्ट टाइम उडवायले मी. म्हणजे मी उडवलं ते ट्राय करतो एकदा. عندي خوش فصلة يا اخي تفوز والله خوش رقصة يا اخي دوس. मकर संक्रांती बनवायला मकर संक्रांती मध्ये उडवतात की. हा संपला धागा सगळा शेवटचा बाकी दाखवता पतंग. लय वरती गेलाय. झूम करून दाखव दिसत असलं तर बघ कॅमेरामध्ये. दिसायला काय होईल जर हे सोडलं तर? उडून जाते. अभी दाखव पतंग दाखव. मी पकडल्याचा मी सोडलेला आहे. तरी उडायला आपोआपच उडायला. इकडे दाखव इकडे ते रील दाखव इथं. दाखव हो का रील सोडलेला इथंच आहे धागा आणि तसाच उडायला या आपोआपच. हो का बिन हात लावता काहीच नाही केलं. तर आता सावलीत येऊन उडवायले तेव्हा आपोआपच उडायलाय. धागा फक्त पाय खालती होता म्हणजे उडून गेला तर नाही. सावलीत आहे एकदम झाडाच्या. खूप फिअर असते. तर हा रोड बघा इथून त्या पलीकडच्या शेतात जायचं म्हणजे ते पण आमचंच आहे. आणि इथून पलीकडे जायला येते. पण आता इथं सगळं नदी टाईप झाले सगळं बघा. जाऊ विरो ए बटाट्या थांब जर शांत नको जाऊ. ए नको जाऊ पाणी आहे राहू दे शांत. साप बी पाचतील मध्ये. चल परत इकडे या. चल इकडे चल म्हणलं तर. लय आगाव आहे. जेवला एक विरुद्ध तू जेवलास काय? मग चल पिल्या जेवायला. आता जेवायला गव्हाची खीर नंतर डाळ. हे काय आहे? आमटी आहे आणि चपाती हे वडे आणि हे भात आणि आंबील येईल अजून हो का. तर आता आम्ही चाललो नानाच्या शेतात. मग इथं जेवण पण झालेलं आहे. मध्ये काय आता विरू मी आणि पिल्ल्या चालला. मग बाबा गेलाय पुढे दुसरी गाडी घेऊन म्हणजे तात्याची गाडी घेऊन. हा आता बोल काय बोल की. हा झालं का? हा मग आता झालं. आता आलो आम्ही नानाच्या शेतात. तर हे गाय नानाचे गाय हे वासरू आहे का नाही ते मोठ्या गायचे मध्ये येतं हे बघा हिंदवी. आणि शेत आहे नानाचा कोटा इथून दिसतंय का? आपण बघू मध्ये काय दिसायला कुठं आहे. हा हे बघा वासरू कोटा आहे. हे शेत आहे. संदीप कुठे गेला? रमर हा काय इथं पण आंबील आहे का? नको पिऊन आलोय. नको हाय कर की लाजायले. बघा नानाच्या याच्यात असं केलंय. सेमच आहे सगळीकडे हे मधलं ते फक्त बाहेरचं डेकोरेशन वेगळं सगळीकडचं. तर आता आम्ही काय इसुबाईच्या शेतात जाणार होता पण ते फोनच उचलला नाही. मग आता काय माहिती कुठं आहे त्यामुळे परत चाललं शेतात. नानाच्या शेतातून आमच्या शेतात परत बघू नंतर जाऊ. विरोला सोडून नाही तर ते रीळ आणायचं होता त्यामुळे जायचं होतं गावात. तर आता आम्ही रीळ न्यायला आलो. कशाचा रीळ पाहिजे? पतंग उडवायचा रीळ. फक्त रीळ बोल की पतंग उडवायचा काय आहे? काचे नाही फक्त रीळ बोळा असं पांढरा रीळ. तर आता आम्ही आलो होतो गावात जाऊन दुकानात विचारलं रीळ. सगळे दुकानं बंद आहेत आणि एक दुकान उघडं तर त्याच्यात विचारला ते म्हणतं की रीळच नाही. मग आलो. आता जेवढा रीळ आहे तेवढ्यानंच उडवायचं. आणि मम्मीला विचारलं मग असं म्हणजे बोलता विषय निघाला की म्हणजे कधी जायचं घरी.
मग आजी सगळे म्हणतायत की 5 वाजता जायचं. मला वाटलं जेवण करून निघायचं लगेच घरी. आता बोलतायत की 5 वाजता जायचं असते, आता जायचं नसते. 1 2 3. एका हातानं शूट करा, एका हातानं उडवायले. पडले ना मी मग जायची गरज होती का? पूर्ण ती पडलेली कळायचं नाही. अयो दमानं. दगडावर पाय देऊन आले आले आले. दसांच्या चप्पल घालून फिरायली. तुझा कुठं आहे? थांबा आता आपण याच्यातलं एक काहीतरी पाडू. पाड तर तुला कसं ओ जस्ट लाग. आज चप्पल फेकून आला. अरे गप्पा रे, राव द्या. जड आहे. हा हा हा. तिकडलं तर आता सुब्याच्या शेतात आलतो, बोर होईल होतं म्हणून त्याला न्यायला आलतो. तेच नाहीच आता का ते बोलतायत की कुठंतरी गेला. म्हणजे गेला आता, म्हणजे आमच्या शेतात यायला होता. आता आमच्या शेतात गेलाय का गावी गेलाय की परत काय माहिती. हे सुबह्याकडे गेलं तर हे इथंच येऊन बसलंय. हे पाहणं, फोन पण उचला ना एकतर. इथं येऊन बसलाय. फोन घरी ठेवलाय नाही काढ बरं. तर आता आम्ही निघलो शोधायला काट्या. आता ते काट्या जर चांगल्या भेटल्या तर उद्या एक नवीन व्हिडिओ येईन, नवीन कॉन्टेंट येईन. तर नक्की बघा उद्याचा व्हिडिओ. जर काट्या भेटल्या तर बरं का. आता आपण दुसरं काहीतरी करू. गावाला आले म्हणलं काय तर कॉन्टेंट क्रिएट करावं लागेल आपल्यालाच. अशा नाही, जरा ढबऱ्या बघा अजून. हौदातलं पाणी बघा. किडे झाले सगळे. हो का, मेलेले इथं. विरो खायचं का नॉनव्हेज? मटन खाते का नाही? तू पण खातोस का नाही? खायचं का सगळ्यांना? आज रात्री पार्टी करू. ही खात नाही. हे तू खातोच नाहीस का? मला राहू द्या, आपण खाऊ रात्री करून. बर आज रात्री करू आपण. मग एक भेटलाय, अजून 2 शोधा. सगळ्यांना एक एक होते. हो का, इथं आहे बिच्छू एक. 2 हे बिच्छू आहे का? 3 आहेत. खरंच की 3 आणि इथं एक 4 आहेत. एक 4 आणि 5 बिच्छू आहेत. 3 फक्त इथं एक आहे कोणीतरी. लई किडे त्याच्यात. 7. खावा बाबा तुम्हीच. त्या शेतात रामफळाचं पण झाड आहे बघा. मी नाही कधी खाल्लं, तरी पिल्ल्या म्हणायला का पिल्ल्याने खाल्ले. लय गोड असतात म्हणायले. हे जरा सुद्धा पाहिले, पण जास्त नाही, थोडं सुद्धा. बघा कसले कसले इथं सेम त्या सीताफळ आणि चिकू सारखे दिसते. कधी खाल्ले नाही पण. उतू दौडायचे ना. ए पल्लवी, काय? उतू दौडायचे ना. म्हणजे सांग समजून जरा. हे आजे ऊत दौडायचं म्हणजे देवाला निवड दाखवायचा. म्हणजे काय असते त्याच्यात? अरे ते भात दाखवायचं असते. ती दूध भात टाकायचा त्याचे आणि पांडवारी निवड दाखवायचा. नको जावं, ते लई मोठा होईन, बास झालं. तर आता मम्मीला दूध आणलं, चहा बनवायचंय. बघा शेवायचा भात करायचा. पंगत बसले, पंगत बसले, शेवायचा भात करायचा. जेवायला रे आता जन्मल्यापासून आता कधी चाललं नाहीच का? विचार कधीच नाही आलं. हो दाखव. जन्मल्यापासून आताच काय ह्याची. तर आता दूध ठेवलंय त्याच्यावर. बाबा रे बाबा, शेवळ्या कुठं आहेत त्याच्यात? आता शेवया बघू शेवळ्या कशा आहेत. शेवया शेवया ते काय असेल, शेवया ते काय असेल ते दाखव. तर हे बघा, आता हे आहे काय बोलते ते शेवया रे. शेवया नाही, ते शेवळ्याच म्हणतात वाटतं. हा बरोबर. मला ते वेगळे वाटले, ते वाल्या ते नसतात का, काय बोलतात, खीर मध्ये टाकतात बघ, शेवळ्याच्या खीर. हा ती वाली शेवळ्या वाटते. टाक टाक लवकर. अरे उकळू तर दे की. कसं काळ भर होईल ते. काळ नाही टाकायचं असते मध्ये नसतंय. आधी मावाली बाबा. आता पतंग पाहिजे होता, आपल्यावर टाकायचंय बरं. लय माती टाका म्हणजे होतो जाईल.
आणि आता उचलणार कसं उकळायला लागल्यावर. ती तुला उचलायला लावणार. हा. इकडं तुझं आहे तिथं बघायचं. उकळलं 28 29 30 31 मला कळतंय मला. नाही जाते कुठे तरी थांब. इकडे गेले. इकडे नाही इकडे गेले काय की. इकडे गेले. इकडं गेलं. त्याच्यात सगळं वतलंय. टाकलंय सॉरी वतलय. साखर टाकायची काय त्यावर. साखर भात तांदूळ कूट चपाती भाजी भाकर वर. आता आपला बोरिया बिस्तर बांधून निघा. आता सगळं उचलायला येतं. आणि हे काय करायचंय अगं पण काय. तर आता सगळ्यांना आणलंय घरी. हे हेडफोन पडला थांब. सगळ्यांना एक एक करून घरी सोडलंय. मग आजच्यासाठी एवढं. भेटू उद्याच्या ब्लॉग मध्ये. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक चॅनल सबस्क्राईब कमेंट नक्की करा. तर बाय कर विरो. बाय.